बालकांड अध्याय 3 यज्ञ प्रसादाचे भक्षण। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। प्रभु श्री रामचंद्राय नमः। कैकई धरोणी पोटेसी कौशल्या संभोगी येसी तू का व्यर्थ दुःखी होसी आम्हा दोघीसी एक दुःख एकोदरा सख्या बहिणी दोघी परणी जे दोघी जणी त्यासी काही नाही मिळणी दुस्तर पाटणी नांदती सख्या दोघी नाही नित्य भेटी दोघी नाही नित्य गोष्टी दोघी नाही नित्य दृष्टी मिथ्या चावटी सख्यत्वाची दोघी नाही नित्य संबंध दोघी नाही नित्य संवाद दोघी नाही नित्य बोध तो सख्य संबंध अति मिथ्या दोघी नाही एक सुख त्या सख्या मानिती मूर्ख लोक तू करीसी व्यर्थ दुःख आम्हा निज सुख एकत्वे आम्हा तुम्हा एक आहेव पण आम्हा तुम्हा एक निज भूषण आम्हा तुम्हा एक निज मंडन सख्यपण एकत्वे तुम्हा आम्हा तुम्हा एक सांगात आम्हा तुम्हा एक भोगार्थ आम्हा तुम्हा एक कांत सख्यार्थ आम्हा तुम्हा एक ना हो आम्हा तुम्हा एक सद्भाव आम्हा तुम्हा एक आत्मस्नेहो सत्य सख्यान्वयो तुम्हा आम्हा एक श्री निवास स्थान आम्हा एक भोगी भुवन आम्ही एके सुखे संपन्न सत्य सखेपन आम्हा तुम्हा आम्हा एक नित्य चालिता आम्हा एक नित्य प्रतिपालिता आम्हा एक नित्यत्वे निहाळिता हे नित्य सख्यता आम्हा तुम्हा एक गोसावी आम्हा तुम्हा एक निववी आम्हा तुम्हा एक जीववी हे सत्य पदवी सख्याची आम्हा तुम्हा एक पंचभौतिक एकची हस्तपादादिक आम्हा तुम्हा देखणी एक हे आलोलिक निज सख्य आम्हा तुम्हा एक नाथ सत्यत्वे जान दशरथ तू खेद करीते व्यर्थ ऐक व्रतांत साजनी पुढीलांचे देखोनी दुःख सुख मानिती परम मूर्ख परांचे निरस्वनी असुख द्यावे सुख शुद्धत्वे परदुःखे होय सुखी तो ब्रह्म राक्षस ती लोकी सदा निंद्य शास्त्रमुखी शुद्ध सात्विकी तो नव्हे तू राहसी अपुत्रपणी आम्ही सुख पावो पुत्रपणी ते पूर्वज पडती पतनी तो दोष त्रिभुवनी न समाये उपजला पुत्र देऊ जाता तो पोसना मनती तत्वता साधू दोहींच्या निज स्वार्था अवंचकता परमार्थ उदकाची गोडी शीतळता अन्नाची गोडी आर्द्रता स्त्रियांची गोडी अनुकूलता अवंचकता मित्र गोडी आम्ही तुम्ही सख्या बहिणी आईसी बोली जे कहाणी ते करुण दावावी करणी एर बोलणी अति मिथ्या जैसे बोले तैसे करी
त्या ते वंदिजे हर हरी हेरते व्यर्थ बोलाची ज्ञान फरारी तो संसारी पडत मूर्ख जैसा बोले तैसा क्रियार्थ या नाव मुख्य परमार्थ हेर बोलणे ते व्यर्थ विषय स्वार्थ परमार्थी माझे बोलणे सत्य सांग माझ्या बागाचा अर्ध भाग साजनी घेऊ सवेग दोघींचे अभंग सख्यत्वतेने ऐकता कौशल्येचे वचन कैकैस झाले समाधान करोनी शुद्धाचमन भागार्थ आपण घे स्वानंदे मृत पावे अमृत पान तृषिता मुखी निज जीवन अंधाऊ घडले लोचन तैसे वचन कौशल्येचे रंका लाधले निधान अकर्मी पावे ब्रह्मज्ञान दुष्काळिया मिळे मिष्टान्न तैसे वचन कौशल्येचे कौशल्येच्या बुद्धी समान समत्वे भाग विभाग आपण कैकैसी दे विभागुण सुख संपन्न समत्वे भाग देता कैकई कौशल्याती उल्लासे सवती भाव नाही मानसी देत उल्लासी निज भाग जैसी कौशल्याची विधी तैसीच सुमित्रेची सद्बुद्धी बाप सत्संगाची सिद्धी दे अर्धार्ध निज भाग सत्संगाचे महिमान कौशल्या देत आपणा समान कौशल्य संगे सुमित्रा जान दे आपण भागार्थ सृष्टू मैत्री कौशल्येसी मनोनी सुमित्रा मनने तियेसी तेने सुमित्रा भावेसी दे कैकैसी भागार्थ जैसा संग होय ज्यासी तैसी बुद्धी होय त्यासी कौशल्या संगे सुमित्रा तैसी दे कैकैसी भागार्थ ऐकोनी कौशल्याचा वचनार्थ देखोनी भागदानीचा निज स्वार्थ वसिष्ठानंदे नाचत स्वय डुलत स्वानंदे करिता भाग प्राशन उदरा आला रघुनंदन धन्य अयोध्या राजभुवन तेथे स्वानंद घन क्रीडेल उभवोनी स्वानंदाची गुडी नारदाची पडे उडी नाचू लागे आवडी सूर्यवंशा गाडी दशाली सुटेल देवांची बांधवडी तुटेल नवग्रहांची बेडी मुक्ती सुरवाडेल गाडी सुख सुरवाडी पालजेल माझ्या वाल्मिकाचे वचन झाले प्रत्यक्ष प्रमाण राम प्रगटला निज निधान धन्य जन अयोध्येचे लंके पुढे युद्ध दारुण राम करील रणकंदन ते मी देखेन आपण हरिके उड्डाण करी नारद जेवी त्याची चवी जीविता जाणे तेवी वसिष्ठ नारदांचे नाचणे ते सुख तेहीच भोगणे एरी पहाणे टकमक विभांडक आनंदे मनी कौशल्या सत्व शिरोमणी इचेनी पावन झाली अवनी धन्य त्रिभुवनी कौशल्या ऋष्य शृंग ते वेळी सुखावला सुख कल्लोळी उड्डाण करोनी दे आलोळी कौशल्या भूतळी आणि राम कौशल्येचा शुद्ध भावो ते भावी प्रगटला राम रावो
धन्य दशरथ महाभावो गर्भान्वयो अलौकिक विस्मय करीती ऋषीश्वर तटस्थ ठेले सुरवर अवघे करीती जय जयकार भागीला रघुवीर चतुर्थ भागी मुख्य द्वेष सवती मत्सरासी तो मत्सर नाही कौशल्यसी मनोनी राम आला कुशी त्या गर्भासी अवधारा सवती मत्सर कैकईसी मनोनी हरविले निज भागासी शुद्ध भाव कौशल्यसी तिच्या गर्भासी श्रीराम एक ताट आले यज्ञशेसी तेथेच गर्भ निश्चयेसी तो विभागला चतुर्थ भागेसी चतुर्विध त्यासी बोलिजे मुख्यार्थ कौशल्ये पासी तद्भजनार्थ जाना सुमित्रेसी दोन्ही अर्धार्ध कैकईसी स्वतंत्र भागतीसी असेची ना पुढा पोटी होती पुत्र ते तिचे नवती स्वतंत्र या लागी बोलिजे परतंत्र कैकई चरित्र नावडे त्यासी आसो पुढील कथेसी वसिष्ठे पाचारोणी तिघीसी देवोनी भाग विभागासी मने विलंबासी करू नये दोघी निज भाग प्राशन केले न लागता दशन कैकई भाग प्राशन करिता उद्विग्न ते झाली दोन्ही अर्ध जव गोटी तव ते बैसले कंठी गिळू जाता ती संकटी घोटिता गोटी घोटेना भाग तिचे नवते स्वतंत्र परभाग मिळू न शके वक्र पांढरे झाले तिचे नेत्र व मनोद्गार ते झाली पराचे ओझे वाहने ते आपणासी होय उभगवाने तेवी परभाग घोटिता तिने जीवे प्राणे घोटेना विभागे रोधिली तिची घाटी आईसे वसिष्ठे देखोनी दृष्टी मंत्र उदक देऊनी उठा उठी तेने घोटी विभाग सेविता ते मंत्रोदक फिटली शंका पावली दुःख पुत्र गर्भाचा संतोष आत्यंतिक ते पावे साधू असता निज निकट भलते निवारे संकट गर्भमंडित झाले पोट सुख उद्भट कैकईसी हरपले सापडे रत्न मरत्या घडे अमृत पान तेवी वशिष्ठोदके जाना सुख परम कैकईसी या लागी सतसंगती दुःख नव्हे ना धोगती सतसंगाची परम ख्याती नेनो किती उद्धरले दैत्य दानव राक्षस सृष्टी गण गंधर्व मृग पक्षी पुष्टी सिद्ध चारण गुह्यक कोटी उद्धरले सृष्टी सतसंगे मनुष्य लोकीची गोष्टी सतसंग लाधल्या पाठी उद्धरले कोट्यानुकोटी सभाग्य सृष्टी सतसंगे धन्य धन्य तो दशरथ ज्यासी सत्संग पुरोहित ज्याची काठे मानी आदित्य तो घरात निज सखा तेने वशिष्ठे आपण तिघीस करविले पिंड प्राशन एका विनवी जनार्दन गर्भावधारण अवधार इति श्री भावार्थ रामायण एका जनार्दना शरण पिंड भाग पिंड प्राशन
झाले संपूर्ण अवधारा। स्वस्ति श्री भावार्थ रामायणे बालकांडे एकाकार टीकाया पिंड प्राशन नाम तृतीयोध्याय गोडः। श्रीकृष्णार्पणमस्तु। पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय।